स्नेहाने उंबरठ्यावरचे पाप ओलांडले आणि तिचा गृहप्रवेश झाला. ती विश्वजितची पत्नी झाली. आता हे घर कायमचे तिचे झाले. महिनाभरापूर्वी साधा लग्नाचा विषयही तिच्या मनात नव्हता, पण अचानक तिच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले आणि एका नवीन दुनियेत तिने पदार्पण केले. नव्या सुनेचा कौतुक सोहळा घरात सुरू होता. मनीषाताई आपल्या सुनेकडून सर्व रीतिरिवाज तिच्या पद्धतीने करवून घेत होत्या. स्नेहलही सांगितल्याप्रमाणे सर्व पार पाडत होती. सत्यनारायण झाला, पाहुणे आपापल्या घरी गेले. आता फक्त ती, विश्वजित, त्यांची लग्नाची झालेली मोठी बहीण मृणाल आणि आईवडील ही घरातली मंडळीच उरली. नवदाम्पत्याचे सहजीवन आता सुरू होणार होते. मृणालने संध्याकाळपासून त्याची रूप सजवायला घेतली होती. आपल्या एकुलत्या एक भावाचे लग्न जुळवण्यापासून त्याच्या लग्नापर्यंत आणि लग्नापासून तर सगळ्या विधीपर्यंत त्याच्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट अविस्मरणीय करण्यासाठी ती जीवाची रान करत होती. त्याच्या जीवनातील सहजीवनाची पहिली रात्र तशीच स्मरणीय बनवण्यासाठी तिने काही कमी ठेवले नाही. तिने मनापासून रूप सजवली. स्नेहलचेही मस्त आवरून दिले. तिच्या केसात मोगऱ्याचे गजरे वाळले. तिच्या हातात केशर घालून बनवलेला मसाला दुधाचा ग्लास दिला आणि तिला त्यांच्या रूममध्ये ती सोडून ती विश्वजितला बोलवायला बाहेर गेली. स्नेहल रूममध्ये आली. रूममध्ये एकंदर वातावरण पाहून ती खूप संकोचली. दरवाजापासून पलंगापर्यंत फुलांच्या पायघड्या अथरल्या होत्या. पलंगाच्या सर्व बाजूंनी मोगरा आणि निशिगंधाच्या माळा सोडल्या होत्या. पलंगाच्या मधोमध एकांत एक गुंफलेलं 2 बदाम गुलाबाच्या पाकळ्यांनी बनवलेलं होतं. उशांवर त्यांची नावे गुलाबाच्या पाकळ्यांनीच रेखाटली होती. ठिकठिकाणी लावलेल्या मेणबत्त्यांनी त्या रूमला मंद प्रकाशाचे आणि सुगंधाने भरून टाकले होते. संगीताचे मंद सूर ते वातावरण अजूनच धुंद करत होते. स्नेहल ते सगळे बघून एकदम स्तब्ध झाली. तिला सिनेमातील दृश्य आठवली. ती तशीच पलंगाच्या एका कोपऱ्याजवळ पुतळ्यासारखी स्तब्ध उभी राहिली होती. हातात दुधाचा ग्लास तसाच होता. तो टेबलवर ठेवायचेही भान तिला राहिले नव्हते. तेवढ्यात दाराचा आवाज झाला. विश्वजित आत आला. त्याने दार लावून घेतले. पलंगाजवळ उभे असलेल्या आपल्या नववधूवर त्याची नजर खिळली. अवघ्या 1 महिन्यापूर्वी त्याने तिला पहिल्यांदाच पाहिले होते आणि आज ती त्याची पत्नी बनून त्याच्या खोलीत उभी होती. तिच्या साधेपणावर तो भाळला होता. तिच्या टपोऱ्या काळ्याभोर डोळ्यांनी तो पुरता जायफळंदी होऊन गेला होता. लांबसडक केसांची बेणी तिने खांद्यावरून पुढे घेतलेली होती. नजर झुकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. त्याला ती लगेच आवडून गेली आणि त्याने लगेच होकारही देऊन टाकला होता. आज तर ती त्याला त्या दिवसापेक्षाही खूपच सुंदर वाटत होती, जशी कुणी अप्सरा त्याच्या खोलीत अवतरली होती. रूममधल्या त्या रोमॅन्टिक वातावरणाने त्यांचे मन तिच्याकडे ओढले जाऊ लागले. खिडकीतून डोकावणारा चंद्रही जणू त्याला प्रोत्साहन देऊ लागला. त्या सगळ्या वातावरणाची जादू असेल वा तिच्या मनात तिच्याविषयी उमलत असलेले प्रेम असेल. तो तिला पाहता स्वतःला विसरून गेला. त्यांच्यात अजूनपर्यंत जास्त बोलणे झालेच नव्हते. सर्वच इतके घाईघाईत झाले की त्याला तिच्याशी बोलायला जमलंच नव्हतं. त्याने तिच्याकडे पाहत एक सुंदर स्मित केले. स्नेहलनेही पाहिले. तो तिच्याजवळ येत होता. ती पटकन मागे सरकली आणि या गडबडीत तिला पलंगाचा धक्का लागला. तो दुधाचा ग्लास आता पडणारच होता की विश्वजितने पटकन तिच्या हातातला तो ग्लास धरला. त्याच्या हातांचा स्पर्श होताच ती अजूनच बावरली. स्नेहल, तू दुधाचा ग्लास हातात धरून का उभी होती इतका वेळ? अगं, ठेवायचा ना टेबलवर, असं म्हणून त्याने तो ग्लास टेबलवर ठेवला. तुला पलंग लागला तर नाही ना, असं म्हणून तो तिच्या जवळ आला. तर ती अजूनच मागे सरकली. ते बघून तो हसू लागला. तू तर मला अशी घाबरते जसं मी खाणार आहे तुला. अगं, नीट इथे बस. त्याने तिला पलंगावर बसवले. ताईने किती सुंदर सजवली आहे ना आपली रूम. तिला माझ्या लग्नाची किती हौस. आधी तिनेच तुला पसंत केले होते माझ्यासाठी आणि मलाही तू पाहता क्षणी खूप आवडली. तुझ्या डोळ्यात तर मी हरवूनच गेलो होतो. किती सुंदर आहेत हे डोळे. आज पहिल्यांदा मी तुला इतके जवळून पाहतो आहे. आणि किती लाजतेस तू. ही झुकलेली नजर आता वर कर. इकडे माझ्याकडे बघ. माझ्याप्रमाणे तुलाही मी पाहताच आवडली होतो ना. असं म्हणूनच तो तिच्या अगदी जवळ जाऊन बसला. स्नेहल लगेच उठली. मला हे लग्न करायचेच नव्हते. विश्वजितचा कानावर विश्वास बसेना. काय म्हणाली स्नेहल तू? मला लग्न करायचे नव्हतेच मुळी. मामा काही एक ऐकेनामुळे बळेच तयार व्हावे लागले. आता मात्र विश्वजित एकदम गंभीर झाला.
मी ताईजवळ तुझ्या घरच्यांना निरोप पाठवला होता की तुझी पसंती असेल तरच पुढची बोलणी करा, आणि मला सांगितले गेले की तुलाही मी पसंत आहे. एक सुस्कारा सोडून स्नेहल बोलू लागली. माझे बाबा लहानपणीच वारले. त्यानंतर आई मला घेऊन मामाकडे राहायला आली. मामाने आम्हाला सांभाळले, माझे शिक्षण केले, माझे खूप लाड नाही केले, पण मला काही कमीही पडू दिले नाही. माझे BCom पूर्ण झाले. मी कॉम्प्युटरच्या कोर्सला ॲडमिशन घेतले आणि बँकेच्या परीक्षांची तयारी सुरू केली. मला माझ्या पायावर उभे राहायचे होते. नोकरी करून माझ्या आईला चांगले जीवन देण्याचे माझे स्वप्न होते. पण मामाने तुमचे स्थळ आणले. घर आणि मुलगा चांगला आहे म्हणून आईला तयार केले. मला इतक्यात लग्न करायचेच नव्हते. मी नकार दिला, पण मामा ऐकेना. त्याने आईला पटवलेच. आईने मला गळ घातली. ती म्हणाली, बाळा, तुझे बाबा आपल्याला पोरके करून गेले. माझ्या सासरकडच्या लोकांनी आपली जबाबदारी झटकली. आपण निराधार झालो. दादा नसता तर आपले काय झाले असते. त्याने आपल्याला आश्रय दिला, इतकी वर्ष सांभाळले, तुझे शिक्षण केले. किती दिवस तो आपली जबाबदारी डोक्यावर वागवणार. वहिनीला आपल्या इथे राहणे आवडत नव्हते, तरी त्याने तिचे काही न ऐकता आपल्यासाठी इतके केले. आता त्याने या स्थळाला शब्द दिला. त्याच्या शब्दाखातर तरी हो म्हण. आणि स्थळ किती चांगले आहे. मुलगा शिकलेला आणि नोकरी करणारा आहे. त्याची आपल्याकडून काही अपेक्षा नाही. असे स्थळ नाकारणे बरे नाही. अगं आई, आयुष्यभर आपण मामाकडे आश्रित म्हणून राहिलो, मन मारून जगलो. कसलेही हौस मौस नाही की इच्छा आकांक्षा नाही. मी शिकले, आता काही दिवसात मला नोकरी लागेल. मग आपण वेगळे राहू, आपले स्वतःचे जग निर्माण करू, मनासारखे जगू. कोणाचे बंधन नको की अडवणूक नको. अगं पण मामाला काय वाटेल. किती केले त्याने आपल्यासाठी, आणि आजही तो तुझं भलंच पाहतोय ना. इतका चांगला मुलगा तुझ्यासाठी शोधलाय त्याने, त्याचाही मान राखायला पाहिजे. त्याचे डोंगरा एवढे उपकार आहेत आपल्यावर. तू या लग्नाला हो म्हणायचेच. तुला माझी शपथ आहे. काय करणार मी. एकीकडे मामाने केलेल्या उपकाराचे ओझे, दुसरीकडे आईची शपथ. मुलींना आपले भविष्य ठरवण्याचा हक्क कुठे असतो. आईला किती समजावले की तिची अशी अवस्था स्वतःच्या पायावर उभी नसल्याने झाली होती. आता मला तरी माझ्या पायावर उभे राहून दे. पण तिच्या मनावर मामाच्या उपकारांचे ओझे होते. ती विचार करू शकतच नव्हती. पळून जायचा विचार किती वेळा मनात आला, पण त्यांचेही स्वातंत्र्य कुठे होते मला. आईच्या आयुष्यात आधीच इतके दुःख आहे आणि मी तिला अजून दुःख आणि अपमान देऊ शकत नव्हते. माझ्या आयुष्याला दिशा देणारे दरवेळी दुसरेच कुणीतरी होते. इतके दिवस मामा आणि आता तुम्ही असणार आहात. विश्वजित मन घट्ट करून हे सर्व ऐकत होता. काही क्षणापूर्वी मनात असलेल्या साऱ्या नाजूक भावना आता पूर्ण विखुरल्या होत्या. स्नेहल, तुम्हाला एका शब्दाने तरी सुचवायचे होते, किंवा पत्र, निरोप, फोन काहीतरी करून मला हे सर्व कळवायचे होते. मी हे लग्न होऊच दिले नसते. त्याने काय झाले असते. तुम्ही नकार दिला असता तर दुसरे स्थळ आलेच होते. माझे लग्न कुणाशी तरी होणारच होते. मामाला लवकरात लवकर जबाबदारीतून मुक्त व्हायचे होते. मामीने त्यांच्या मागे तगादा लावला होता. पोरगी नोकरीच्या नावाखाली कुणाबरोबर पळून गेली तर जगात किती बेअब्रू होईल. इतके दिवस केलेले सर्व मातीमोल होईल. आपल्यालाही 2 मुली आहेत. त्यांचे कसे होईल. मी परीक्षेचा फॉर्म भरला होता, पण परीक्षा होईपर्यंतही त्यांना धीर नव्हता. मी तर तुमच्याकडे नीट पाहिलेलेही नव्हते तेव्हा, कारण मला या सर्व गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नव्हता. मामा, मामी आणि आई यांच्यामुळे मला इच्छा नसतानाही या लग्नाला तयार व्हावे लागले. मी तुम्हाला पती म्हणून कशी स्वीकारू. रूममध्ये सुरू असलेल्या सुमधुर संगीत आता थांबले होते. मेणबत्त्या केव्हाच विझून गेल्या होत्या. तिथे पसरलेल्या फुलांचा सुगंध अचानक नाहीसा झाला होता. खिडकीतून टोकावणारा चंद्रही काळ्या अंधारात आता लुप्त झाला होता. कितीतरी वेळ एक प्रकारची सुन्न शांतता खोलीत भरून राहिली होती. विश्वजित हलकेच उठला. स्नेहल जवळ आला. स्नेहल पुन्हा बावरली. स्नेहल, मला माफ करा. सर्व तुझ्या मनाविरुद्ध झाले, पण आता प्राप्त परिस्थितीत आपण काहीच करू शकत नाही. पण मी तुझ्यावर कसलीच जबरदस्ती करणार नाही, कारण पती पत्नीच्या नात्याची सुरुवात ही प्रेम आणि विश्वासाने व्हावी असे मला वाटते. मनाविरुद्ध स्वीकारलेले नाते फार काळ टिकत नसते. या गोष्टीचा सुगावा मात्र घरच्यांना लागू देऊ नकोस. माझे आई, बाबा आणि ताई या लग्नामुळे खूप आनंदात आहेत. त्यांना हे सर्व सांगणे म्हणजे त्यांचा सारा आनंद हिरावून घेण्यासारखे आहे. त्यांना हे सहनच होणार नाही. पण तूही काही काळजी करू नको. प्रत्येकासाठी त्याची स्वप्न खूप महत्त्वाची असतात. मी स्वप्नांची किंमत जाणतो. माझ्यामुळे तुझी स्वप्न अर्धवट राहिलेली मला आवडणार नाही.
पण पुढचे काहीही ठरवण्याआधी तू तुझा अभ्यास सुरू कर. परीक्षा दे. आत्ताच कोणते पाऊल उचलू नको, कारण तुझे एक चुकीचे पाऊल तुझ्या माहेरच्यांसाठी आणि आमच्यासाठी फार मोठे वादळ घेऊन येईल. एकदा तुला नोकरी मिळाली की तू तुझा निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शिकशील. मलाही तुझा निर्णय विचार करायला काही अवधी मिळेल. त्यावेळी तुझ्यावर कुणाचाच दबाव असणार नाही. तू स्वतःच्या बाहेर उभी असशील. हे नाते स्वीकारायचे की तोडायचे हे तेव्हा तू ठरवू शकशील. स्नेहलला हायसे वाटले. निदान विश्वजितला तिची अवस्था कळली होती आणि आजच्या अवघड प्रसंगातून तिची सुटकाही झाली होती. थँक यू, तुम्ही मला समजून घेतले. विश्वजित काही न बोलता तिथून उठला. आपले अंथरूण वेगळे टाकून तो खाली झोपला. झोप येईल की नाही माहीत नव्हते. त्याचे मन अनेक विचारांनी भरून गेले होते. त्या टेबलवर तशाच राहिलेल्या दुधाच्या भरलेल्या ग्लाससारखे सकाळी स्नेहलच्या बांगड्यांच्या किणकिणीने विश्वजितला जाग आली. ती उठलेली होती. तिला समोर बघताच त्याला काल रात्रीचा प्रसंग परत आठवला. झोपेने त्याला किती मोठा आधार दिला होता. काही काळ तो सर्व काही विसरून गेला होता. झोप नसती आली तर मात्र विचारांच्या वावटळीत तो उन्मळून पडला असता. आता मात्र झोपेतून तो पूर्ण जागा झाला होता आणि वास्तवात आला होता. स्नेहलसुद्धा तशीच दिंगूड होऊन बसली होती. विश्वजितने घड्याळ पाहिले. चटकन तो उठला. त्याने पाहिले. आपले अंथरूण जागेवर ठेवले. त्या सजवलेल्या रूमकडे एक कटाक्ष टाकला आणि पुढच्या क्षणाला सर्व फुले आणि माळा भरभर काढून कचऱ्याच्या टोपलीत टाकू लागला. पलंगावरच्या त्या पाकळ्या आता कोमेजून गेल्या होत्या, त्याच्या कोमजलेल्या मनासारख्या. त्याच्या मनाच्या यातना फक्त त्या फुलांनाच कळल्या असतील, जी काल एकदम टवटवीत होती आणि आज सुकून कचऱ्यात फोडली होती. स्नेहलही उठून त्याला मदत करू लागली. त्याने दुधाचा ग्लास बाथरूममध्ये ओतून दिला. सर्व आवरून झाल्यावर तो स्नेहलला म्हणाला, खूप उशीर झालाय, तू अंघोळ वगैरे आवरून घे. मी बाहेर जातो. तुझे आवरल्यावर मग मी माझे आवरेन. स्नेहल आत वळली आणि विश्वजित बाहेर एकमेकांच्या अगदी विरुद्ध दिशेला. विश्वजितला हॉलमध्ये आलेले बघून मृणाल त्याच्याजवळ आली. हसून हळूच म्हणाली, झोप नाही झाली वाटते विशू. डोळे बघ कसे ताटावरलेत. हं, काय म्हणते मग स्नेहल? विश्वजित तिच्याकडे पाहून नुसताच हसला. थोड्या वेळात स्नेहल आवरून आली. विश्वजितचे लक्ष तिच्याकडे गेले. गुलाबी रंगाची साडी ती नेसली होती. चेहऱ्यावर आलेल्या तिच्या लांबसडक ओल्या केसांच्या बटा आपल्या हाताने बाजूला सारत पायातल्या पैंजणांचा नाजूक आवाज करत ती येत होती. किती मोहक दिसत होती ती. हॉलमध्ये येताच ती आईबाबांच्या पाया पडली. मृणालने तिला एका बाजूला घेत कुजबुजत पण विश्वजितला ऐकू जाईल इतक्या आवाजात तिला विचारले, विशूने खूप त्रास नाही ना दिला रात्री? आणि आवडलं का माझं डेकोरेशन? स्नेहलने एक कटाक्ष विश्वजितकडे टाकला. मृणालने ते बरोबर टिपले. ओ, आखो आखो मी इशारे सुरू आहेत तर चालून द्या तुमचे. मी स्वयंपाकघरात जाते. तिच्यावरची आपली नजर बळेच बाजूला हटवत विश्वजित आत आवरायला गेला. दुपारी जेवणे झाल्यावर मृणालने स्नेहल आणि विश्वजित समोर काही पॅम्पलेट धरली आणि म्हणाली, ही बघा, काही जवळची हनुमान इस्टिनेज कोणतेही पॅकेज सिलेक्ट करा. माझ्याकडून तुम्हाला ही लग्नाची भेट. आणि आजच सिलेक्ट करा. विशूला सुट्टी आहे तोपर्यंत जाऊन या. दोघेही एकमेकांकडे बघतच राहिले. अरे लाजायला काय झाले? सगळेजण जातात ना. पाहिजे तर तुमच्या खोलीत जाऊन सिलेक्ट करा ठिकाण. एकत्र या शब्दावर तिने जास्त जोर दिला आणि दोघांकडे बघत हसू लागली. विश्वजित लगेच म्हणाला, ताई अगं काय घाई आहे? आम्ही नंतर जाऊ. मी उद्यापासून कामावर जॉईन होते. मृणाल आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली. अरे 8 दिवस सुट्टी बाकी आहे ना. ते काही नाही. तुम्ही जायचे म्हणजे जायचे. हेच दिवस तर असतात एकमेकांबरोबर एकांतात घालवायचे. काम तर आयुष्यभरासाठी आहेच. अगं ताई, कालच कळले. स्नेहलची बँकेची परीक्षा आहे 15 दिवसातच. लग्नाच्या गडबडीत तिचा अभ्यास झाला नाही. आता करून दे तिला अभ्यास. तिला नोकरी करायची खूप हौस आहे. या परीक्षा नेहमी थोड्याच होतात. परत कधी संधी मिळेल सांगता येत नाही तिला. करून दे तयारी. एका रात्रीत स्नेहलबद्दल बरंच कळलं की तुला विशू. त्यामुळेच झोप नाही आली झाली वाटते दोघांची. रात्रभर फक्त गप्पाच मारल्या की काय? मृणाल दोघांना चिमटे काढायची एक संधी सोडत नव्हती आणि त्यामुळे ते दोघे मात्र कोंडीत सापडत होते. तीच पुढे म्हणाली, स्नेहल पाहिलेस, असा आहे आमचा विशू. स्वतःच्या आधी इतरांची काळजी करणारा, आपल्या माणसांच्या स्वप्नांसाठी स्वतःची स्वप्ने विसरणारा, दुसऱ्याच्या आनंदासाठी झटणारा. मला अभिमान वाटतो तुझा विशू. अशीच एकमेकांची स्वप्ने जपत राहा.
एकमेकांना साथ देत राहा. कायम एकमेकांबरोबर राहा. तुमचे आयुष्य सुखाने नक्की उजळून जाईल. विश्वजितच्या आईबाबांनीही त्यांच्या या निर्णयाला साथ दिली. विश्वजितची आई म्हणाली, स्नेहलची इच्छा आहे ना परीक्षा देण्याची, तर तिला तयारी करून द्या. स्नेहल, फक्त 15 दिवस आहेत ना परीक्षेला. तू आता फक्त अभ्यास कर. घरातले करायला मी आहे. विशू, तिला काही पुस्तके लागली तर आणून दे आणि अभ्यासातही मदत कर. घरीच आहे ना तू सध्या? मृणाल लगेच म्हणाली, विशू, अभ्यास करू देशील ना तिला? अभ्यासाच्या नावाखाली ताई, माझ्याकडे आहेत बरीच पुस्तके, मी काढून ठेवतो. ती मृणालचे बोलणे मध्येच तोडत विश्वजित आत निघून गेला. स्नेहलकडे मिश्किल नजरेने पाहत मृणाल म्हणाली, गंमत केली ग, पण आमचा विशू खूप हुशार आहे. स्पर्धा परीक्षांचा खूप अनुभव आहे त्याला. त्याची तुला चांगली मदत होईल. दुपारी सर्व आवरल्यावर स्नेहल रूममध्ये आली. विश्वजितने तिच्यासाठी पुस्तके काढून ठेवली होती. या पुस्तकांचा खूप उपयोग होईल तुला. काही अडले तर निसंकोच विचार, तिला असं म्हणून तो पलंगावर आपले एक पुस्तक घेऊन वाचत बसला. स्नेहल समोरच्या टेबल खुर्चीवर अभ्यासाला बसली. वाचता वाचता त्याचे लक्ष अचानक तिच्याकडे गेले. वाचनात मग्न झालेल्या स्नेहलचे डोळे खाली झुकलेले होते, त्यामुळे तिच्या काळ्याभोर दाट पापण्या पहिल्यांदाच त्याला दिसल्या. वाचताना होत असलेल्या तिच्या होठांची नाजूक हालचाल किती मोहक वाटत होती. तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे नाजूक होते. वाचताना ती मध्येच आपल्या केसांची चाळा करत होती. तिची मेहंदी लावलेली लांबसडक बोटे त्या केसांतून ती एकसारखी फिरवत होती. मध्येच पेन्सिल तोंडात धरून ती विचार करत होती. तिची प्रत्येक हालचाल त्याची नजर टिपत होती. तोच त्याचे लक्ष तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर गेले. मीच बांधले हे मंगळसूत्र तिच्या गळ्यात. माझ्यासाठी किती आनंदाचा क्षण, पण तिच्यासाठी तर ही बेडीच आहे. तिच्या मनाविरुद्ध तिच्या गळ्यात अडकवलेली. माझ्या मनात तिच्याविषयी कितीही कोमल भावना असो, तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, हे सत्य आहे. काय असणार आहे या नात्याचे भविष्य? तो स्नेहलची नजर वर आली. तिच्याकडे पाहत असलेले विश्वजित आणि तिची नजरानजर झाली. एक क्षणभरच तिने लगेच आपले लक्ष पुस्तकात घातले. मी तिच्याकडे असे बघत राहणे योग्य नाही. तिचे लक्ष विचलित होईल. तो बाहेर निघतच होता की, तुम्हाला हे गणिते येतात का? पहा ना, किती वेळ झाला मी प्रयत्न करते, जमतच नाही. विश्वजित तिच्या जवळच्या खुर्चीवर बसला. त्याने चुटकीसरशी गणिते सोडून दिली. अरे वा, कमाल आहे. तुमची मृणालताई म्हणतात ते खरे आहे. तुम्ही खूप हुशार आहात. मला बाकी कशात अडचण येत नाही, पण गणित थोडे कच्चे आहे. या विषयात माझी मदत कराल का तुम्ही? हो नक्कीच, मला वेळही आहे सध्या. मृणालताई काही ऑफिसला जॉईन होऊ देणार नाही. इतक्या सुट्टी घेतली आहे तर एकमेकांबरोबर वेळ घालवा अशी ऑर्डर आहे तिची. स्नेहल त्यांच्याकडे चमकू बघू लागली. अगं, असं तिला वाटतं. तू नको तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. तिचा स्वभाव आहे तसा. तुला मदत केल्याचा आनंदच होईल मला. शेवटी प्रश्न तुझ्या स्वप्नांचा आहे. विश्वजित तिला मदत करू लागला. दररोज दुपारी आणि रात्री जेवण झाल्यावर ती त्याला तिच्या अडचणी विचारी. तोही मनमोकळेपणाने सर्व समजावून सांगे. तिची शिकण्याची जिद्द आणि कोणतीही गोष्ट पूर्णपणे समजल्याशिवाय पुढे न जाण्याची वृत्ती त्याला खूपच भावली. किती निश्चयी आहे ही. आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करण्यासाठी कितीही मेहनत घेण्याची तिची तयारी आहे. तिची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होत, अभ्यासाच्या निमित्ताने का होईना, त्याला तिचा सहवास काही काळ मिळत होता. त्यांचे मन तिच्याकडे ओढ घेत होते, पण स्नेहल त्याच्याकडे कधी या दृष्टीने बघतच नव्हती. ती तिच्या नादात असायची, त्यामुळे आपल्या भावना तिच्यापासून लपवण्याचा त्याला आटोकाट प्रयत्न करावा लागे. 2-3 दिवसातच त्याचा दिनक्रम व्यवस्थित सुरू झाला. स्नेहल सकाळी लवकर उठे, स्वतःचे आवरून घरातल्या सर्व कामात मनीषाताईंना मदत करी. मृणालही तिच्या घरी गेली होती, त्यामुळे 4 माणसांचे काम कितीसे असणार. स्वयंपाकही तिला खूप चांगला येत होता. मनीषाताई तिला अभ्यास कर म्हणून काम करू देत नसायच्या, पण ती म्हणे, मला सवय आहे सगळ्या कामाची. मी घरातली कामे करूनच कॉलेज जायची. तुम्ही दोघेही मिळून कामे पटकन आवरत आणि मगच ती रूममध्ये अभ्यासाला जाई. मनीषाताईंना तिचे एकंदर सर्व वागणे आवडे, पण तरी मनात काहीतरी खटकत असे. त्या विश्वजितच्या बाबांना म्हणाल्याच, आपल्याला खूप चांगली सून मिळाली. संस्कार खूप छान केलेत तिच्या आईने तिच्यावर. मोठ्यांचा आदर करते, घरातील कामे येतात, अभ्यासातही हुशार आहे, पुढे शिकण्याची जिद्द आहे. पण ती अजून आपल्याबरोबर मनमोकळेपणाने बोलत नाही. खूप शांत असते. आपले जाऊन द्या, पण विशूबरोबर बोलता नाही.
मी कधी पाहिले नाही. दोघेही अजून अनोळखी असल्यासारखे वागतात. नवदाम्पत्याच्या वागण्या बोलण्यात असते तसे प्रेम, ओढ, लाडीकपणा, एकमेकांची चेष्टा मस्करी काहीच नाही यांच्यात. बाहेर फिरायलाही जात नाहीत. मीच बळेच काल मंदिरात जाऊन या म्हणाले, तर लगेच अर्धा तासात जाऊन आले. मला काळजी वाटते हो विशूची. आई, काळजी नको करू. अगं लाजत असतील ती दोघे. आपल्यासमोर अजून नवीन आहेत, त्यात लग्न झाल्यावर कुठे बाहेर जाऊन आलेच नाहीत. त्यामुळे मोकळे झाले नाहीत अजून. होईल सर्व ठीक, काही काळ जाऊन द्या. इकडे विश्वजित आणि स्नेहलचे नाते मात्र तसेच होते, ज्यांना काही नावच नव्हते. फक्त फरक इतकाच झाला होता की ती आता थोडी मनमोकळेपणाने वावरत होती. विश्वजितच्या चांगुलपणाची छाप तिच्यावर पडली होती. सुरुवातीचा संकोच आता दूर झाला होता. कधीकधी इतर विषयांवर चर्चाही होत होती. विश्वजितची सुट्टी संपली. ऑफिसला जायचा दिवस आला. मनीषाताईंनी आधी स्नेहलला सांगितले होते, विशूला बाहेरचे जेवण अजिबात आवडत नाही. तो रोज घरचाच डबा नेतो. मला सवय आहे लवकर उठायची, तू नको लवकर उठू. इतक्यात अभ्यास पण आहे तुला आणि पुढे तर सगळं तुलाच करायचे आहे. तरीही त्यांच्या ऑफिसच्या पहिल्याच दिवशी स्नेहल लवकर उठली. स्वतःचे आवरून डबा बनवायला लागली. मनीषाताईंनी हे पाहिले. त्या मुद्दाम स्वयंपाकघरात गेल्या नाही. नवऱ्याला स्वतःच्या हाताने डबा बनवून द्यायचा आईला आनंद. विश्वजित आवरून बाहेर आला. स्नेहलला स्वयंपाकघरात पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि आनंदही. त्याच्यासाठी ती जेवण बनवत होती. तो आत गेला. आई बनवेल डबा, तू कशाला? मी या घरची सून आहे, हे कर्तव्य आहे माझे. तुम्ही सगळे माझ्याशी इतके चांगले वागता. मीही सर्वांसाठी काही केले तर काय झाले? तिने विश्वजितला गरम नाश्ता आणि चहा दिला. काम करताना तिच्या हालचाली तो निहाळत होता. ती सर्व गोष्टी अगदी मन लावून आणि सफाईदारपणे करत होती. तिच्या त्या लयबद्ध हालचाली बघतच राहाव्यात असे त्याला वाटत होते. ती आसपास असली की त्याला खूप बरे वाटे. नव्हे, ती कायम जवळच असावी असे त्याला वाटे. पण लगेच तो भानावर येईल. मी उगाचच अशा लावून बसलोय. मी माझ्याकडे नीट बघतही नाही. तिने काय ठरवलंय हेही मला माहीत नाही. याच विचारात त्याने गाडी काढली. किक मारून गाडी स्टार्ट करतच होतं की स्नेहल धावत बाहेर आली. अहो, तुमचा डबा राहिला होता ना. तिने डबा त्याच्यापुढे धरला. तिच्या हातातून डबा घेताना दोघांना एकमेकांचा ओझरता स्पर्श झाला. तिने लगेच आपला हात बाजूला घेतला आणि आत जायला वळली. स्नेहल थँक्यू. ती काहीच बोलली नाही. हलकेसे स्मित करून ती आत गेली. आधी तिचा तो मुलायम स्पर्श आणि आता हे सुंदर स्मित. विश्वजित तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तसाच गाडीवर बसून राहिला. पुढचे 8 दिवस भरभर सरले. विश्वजितचे रोज ऑफिसला जाणे, स्नेहलचे रोज त्याच्यासाठी डब्बा बनवून देणे, सकाळचा गरम चहा नाश्ता, तो आल्यावर लगेच पुढे येणारा संध्याकाळचा चहा, रात्रीचा तिचा अभ्यास, त्याची तिला अभ्यासात मदत, कधी तिच्याकडून पेपर सोडवून घेणे, कधी तोंडी प्रश्न उत्तरे, हे रोजचे रुटीन बनून गेले. दोघांतला संकोच बऱ्याच अंशी कमी झाला. कधी कधी दोघांमध्ये हलके फुलके विनोदही होत. ती हसली, आनंदी दिसली की विश्वजित मनोमन सुखावे. एकूण 15 दिवसाचा सहवास, पण त्याचे तिच्याविषयीचे प्रेम अजूनच वाढत चालले होते. तिच्या मोकळ्या वागण्याने त्याला त्याच्या नात्याच्या भविष्याबद्दल थोडी आशा वाटू लागली. परीक्षेच्या 1 दिवस आधी ती माहेरी जाणार होती. तिथून तिचे परीक्षा केंद्र जवळ होते. त्या रात्री विश्वजित तिला म्हणाला, तुला पेपर चांगला जाणार. मन लावून अभ्यास केलाय तू. कसलंच टेन्शन घेऊ नको. तुमचे सहकार्य आणि पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले. मी तर आशा सोडली होती. तुमचे आभार कसे मानू? विश्वजितला तिच्याशी खूप काही बोलायचे होते, खूप काही सांगायचे होते, पण त्याला काही बोलताच आले नाही. तिच्याकडे त्याने फक्त डोळे पाहिले आणि ते झोपायला आपापल्या जागेवर गेले. दुसऱ्या दिवशी तो तिला बस स्टॉपवर सोडायला गेला. ती गाडीत बसल्यावर फक्त एवढेच बोलू शकला, परत येशील ना? तेवढ्यात बस सुरू झाली. तिच्या उत्तराच्या आशेने तो बघतच राहिला, पण काहीच उत्तर आले नाही. बस दूर दूर होत होती आणि त्याला वाटले की त्याचे प्रेमही त्याच्यापासून दूर दूर होत आहे. स्नेहलला पेपर अपेक्षेप्रमाणे सोपा गेला. ती माहेरी पहिल्यांदाच गेली होती. मनीषाताई तिला जाताना म्हणाल्या होत्या, गेल्या वर्षी 8 दिवस राहून ये, तुझ्या आईला बरं वाटेल. त्यामुळे पेपर झाला तरी ती तिकडेच होती. पण इकडे एक एक दिवस विश्वजितसाठी मोठा अवघड होत होता. गेल्यापासून स्नेहलचा एकदाच फोन आला होता, तेही पेपर सोपा गेला हे सांगण्यासाठी. तेव्हाही त्याच्यात जास्त बोलणे झाले नव्हते. त्याला कित्येकदा वाटायचे तिला फोन करावा, पण परत हा विचार तो मनातून झटकून टाकायचा. तिला माझ्याबद्दल काही वाटत असते तर तिने केला असता फोन. मी उगाच तिला कोड्यात टाकणे बरे नाही.
मी तिला तिचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तिला योग्य वाटेल तो निर्णय ती घेईन. स्नेहलला जाऊन 10 दिवस झाले तरी ती परत आली नाही. मनीषाताई विश्वजितला म्हणाल्या, अरे फोन जाणार असेल ना तुमचा, कधी येते ती परत? मलाही करमत नाही रे तिच्याशिवाय. 15 दिवसात पोरीने घर केलं मनात. विश्वजित काय बोलणार तितक्यात फोन वाजला. हॅलो आई, माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे. मी काही दिवस तिच्यासोबत राहील म्हणते. अगं मग राहा की, त्यांची काळजी घे. काही लागले की कळव आम्हाला. हवे तर विशूला पाठवते तिकडे. नको, त्यांची कशाला धावपळ, काळजी करण्यासारखे काही नाही. थोडा अशक्तपणा आहे, बाकी काही नाही. विश्वजित स्नेहलकडे जायला एका पायावर तयार होता, पण स्नेहलचे उत्तर ऐकून त्याचा उत्साह मावळला. ती मला जवळच्या मानत असती तर अशा वेळी मला हक्काने बोलवले असते. तो थोडा निराश झाला. रूममध्ये गेल्यावर त्याला जागोजागी ती दिसे. आरशापुढे उभी राहून आपले लांबसडक केस विंचरणारी ती, खुर्चीवर बसून कायम पुस्तकात मग्न असलेली ती, सकाळी सकाळी लवकर तयार होऊन तिच्या प्रसन्न चेहऱ्याने त्याची सकाळ प्रसन्न करणारी ती. त्याने कपाट उघडले. तिच्या साड्या दिसल्या. त्या एक एक साडीतले तिचे रूप त्याला आठवू लागले. तिला कोणताही रंग खुलून दिसतो, पण गुलाबी साडी ती किती सुंदर दिसते. तोच त्याचे लक्ष एका डबीकडे गेले. त्यांनी डबी उघडली. त्यात मंगळसूत्र होते. ती तर रोज मंगळसूत्र घालत होती, मग जाताना का नाही घातले? माझे लक्षही गेले नाही. त्यांच्या हृदयात जोरात एक कळ उठली. अखेर तिने निर्णय घेतला. तो निराश झाला, आतून तुटून गेला. मीच वेडी आशा लावून बसलो होतो. पुढचे काही दिवस तो अत्यंत विभत्स अवस्थेत होता. घरात बोलत नव्हता, नीट जेवत नव्हता. आईबाबांच्या नजरेतून हे कसे सुटेल? पण त्यांना वाटले त्याला स्नेहलची खूप आठवण येत असेल. असेच अजून एक आठवडा गेला. स्नेहल परत येण्याचे काही चिन्ह दिसेना. त्याने आता पूर्ण आशा सोडली होती. आईबाबांना आता सर्व सांगावेच लागले हे त्याला कळून चुकले. त्याने निर्धार केला, आज ऑफिसमधून घरी गेल्यावर सगळे सांगून टाकतो. त्यांना अंधारात ठेवणे बरे नाही. इतके दिवस मनावर वागवलेले ओझे उतरेल. तो घरी आला तर आईबाबा बाहेर जाण्याची तयारी दिसले. विशू, किती उशीर केला आज? आम्हाला एका कार्यक्रमाला जायचे आहे. आम्ही निघतो. यायला उशीर होईल आम्हाला. तू फ्रेश होऊन खाऊन घे. परत आल्यावर सगळं सांगेन मी त्यांना, असं म्हणून घराचे दार लावून तो आत वळला. त्याच्या रूममध्ये येताच त्याला पलंगावर बसलेली स्नेहल दिसली. ती तिच्याकडे पाहून गोड हसली. त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्याने डोळे चोळून परत एकदा पाहिले. हो स्नेहल, तिथेच होतीस त्याच्या रूममध्ये. इतके आश्चर्यचकित का झालात? मी परत येईल याची खात्री नव्हती का? तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका मनाला खात्री होती की तू नक्की येशील, पण वास्तवात जगणाऱ्या दुसऱ्या मनाला विश्वास नव्हता. शेवटी प्रेम करणाऱ्या मनाचा विजय झाला. तू असं कधी काही बोलली नाहीस. तुझ्या वागण्यातूनही काही जाणवले नाही. फोन नाही, मग काय समजायचे मी? मला तरी कुठे जाणीव होती या सर्वाची? इथे होते तेव्हा फक्त माझा आणि माझ्या स्वप्नांचा विचार करत होते. हृदयाचे दार बंद करून बसले होते. परीक्षा झाली, पेपर मनासारखा गेला. त्यामुळे नोकरी मिळणार याबाबत निश्चय झाले. माझे स्वप्न पूर्ण होणार याची खात्री पटली. पण तरीही एक हुरहुर मनात दाटली होती. मनाला स्वस्थता नव्हती. आपले काहीतरी हरवले आहे, काहीतरी मागे राहिले आहे याची जाणीव होऊ लागली. फक्त 15-20 दिवस मी इथे राहिले, पण या दिवसांनी मला काय दिले हे मला इथे गेल्यावर समजले. माझ्यावर मनापासून प्रेम करणारे कुणीतरी माझी वाट पाहत आहे याची मला जाणीव झाली. या घरी आल्यापासूनचा प्रत्येक दिवस आठवू लागला. मनात माझ्याविषयी प्रेम असूनही केवळ माझ्या मनाचा विचार करून आपले मन आवरणारा तुमच्यातील समंजसपणा मला आठवू लागला. आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून माझ्या स्वप्नांसाठी मला पाठबळ देणारा तुमच्यातील सच्चा साथीदार मला आठवू लागला. माझ्याविषयी असलेल्या ओढीला आसक्तीनं न बदलणारा तुमच्यातील संयमी पती मला आठवू लागला. तुमचे डोळे कायम माझा पाठलाग करत असायचे, पण मला संकोच वाटू नये म्हणून त्या डोळ्यातल्या भावना लपवण्याचे कौशल्य असणारा तुमच्यातील मृदुमनाचा सहचर मला आठवू लागला. खरं प्रेम काय असते हे मला तुम्ही शिकवले. दुसऱ्यांच्या भावना जपणे, त्याचा आदर करणे हे खरे प्रेम. पत्नीवर आपला हक्क असणारे अनेक असतात, पण तिच्या मनाचा विचार करणारे तुमच्यासारखे थोडेच असतात. तुम्ही माझ्यावर खरंच जादू केली आहे. तिथे मला जिकडे तिकडे तुम्ही दिसत होता. मी पलंगावर झोपले की खालून माझ्याकडे बघणारे तुम्ही माझ्या स्वप्नात यायचे.
मी काही वाचत बसले की माझ्याकडे एकटक बघणारे तुम्ही मला दिसू लागायची. मी काम करत असले की माझ्या अवतीभोवती फिरणारी तुमची नजर मला आठवू लागली. तुम्ही ऑफिसला निघालात की डबा देताना होणारी आपली रोजची नजर भेट मला आठवायची. नजरेपुढचे तुमचे ते रुबाबदार रूप हटत नसायचे. संध्याकाळ झाली की तुमच्या येण्याच्या वेळी माझे लक्ष बरोबर घड्याळाकडे जायचे. प्रत्यक्ष न बोलताही होणाऱ्या आपले मूक संभाषणाचा अर्थ मला तिथे कळला. तुम्ही सोबत असताना मला तुमचे प्रेम कळले नाही, पण तिथे गेल्यावर मला याची जाणीव झाली की प्रेम भावनेचा अंकुर माझ्या मनात इथेच रुजला होता. तुमच्या आठवणीने मग कातर होऊ लागले. लग्नाला मी बेडी समजत होते, माझ्या स्वप्नातला अडसर समजत होते, पण असा जीवापाड प्रेम करणारा आणि पत्नीला प्रत्येक बाबतीत सहकार्य करणारा पती असेल तर अशी बेडी हवीहवीशी वाटेल मला. मी तुमच्याशी खूप निर्दयपणे वागले. तुमच्या प्रेमाची दखल तर सोडाच, पण सुरुवातीला तुमच्याबद्दल अनेक शंका मनात बाळगल्या. मला माफ करा. स्नेहल, माफी कसली मागते ग? अगं, एखादे नाते मनाविरुद्ध स्वीकारण्यापेक्षा ते नाकारणे जास्त चांगले. तुझी या मागची भावना मला कळली होती. तुझी आईबद्दलची काळजी, तिचे उर्वरित आयुष्य सुखाचे जावे हीच तळमळ यामागे होती. तू आज परत येण्याचा निर्णय घेतला तसा मीही एक निर्णय घेतला आहे. आपण आईला काही कमी पडू द्यायचे नाही. तिची जबाबदारी आजपासून आपल्या दोघांची. तुमच्या या चांगुलपणावर मी भाळले. प्रेम करायला तुम्ही मला शिकवले. माझ्याही नकळत जाणता अजाणता या हृदयप्रीत चांगली आणि माझे हृदय सर्वस्वी तुमचे झाले. एका श्वासात ती हे बोलून गेली, पण मनातले गुपित उघडे झाल्यावर मात्र ती लाजून खाली पाहू लागली. विश्वजित म्हणाला, म्हणजे तिथे गेल्यावर तुला खात्री पटली? इथून निघताना तुझा निर्णय वेगळा होता ना? हे मंगळसूत्र तू इथेच ठेवून गेली होती? नाही नाही, मी काहीच ठरवले नव्हते. तेव्हा आईंना मी सांगितले होते, प्रवासात सोन्याचे काही नको म्हणून मी ते काढून ठेवले होते. आज मला पुन्हा ते लग्नातले मंगळसूत्र अगदी मनापासून घालायचे आहे. तुमच्या हाताने परत घालाल ना? विश्वजित तिच्याजवळ गेला. ते मंगळसूत्र पुन्हा तिच्या गळ्यात बांधले. त्याच्या स्पर्शाने ती आज अजिबात संकोचली नाही, तर मोहरली. तिच्या डोळ्यांनीच प्रेमाचा संदेश त्याला दिला. त्याने तिला जवळ ओढले. तिनेही स्वतःच्या त्याच्या बाहूत झोकून दिले. अगदी निसंकोच तेवढ्यात बेल वाजली. स्नेहल त्या मिठीतून दूर होत बाहेर पळाली. आई बाबा आले होते. विश्वजितही बाहेर आला. काय, तू अजून कपडे बदलले नाही? विश्वजितच्या चेहऱ्यावरील गोड हसू आणि स्नेहलच्या चेहऱ्यावरील लाली त्यांना सगळं काही सांगून गेली. त्यांचाही जीव भांड्यात पडला. स्नेहल घरी आल्यावर ते दोघे मुद्दामच बाहेर गेले होते. त्यांना एकांत मिळावा म्हणून. त्यांनी जेवणे उरकली. सगळे जण आईस्क्रीमचा स्वाद घेत बराच वेळ गप्पा मारत बसले. आज इतक्या दिवसांनी स्नेहल मनमोकळे बोलत होती, हसत होती. त्या घराचा ती आपला अविभाज्य भाग झाली होती. सर्व आवरल्यावर दोघेही आपल्या रूममध्ये आले. मनातील दुरावा संपला होता. आता आस लागली होती मिलनाची, सर्वार्थाने एकमेकांचे होण्याची. आज त्याच्या डोळ्यापुढे तीच पहिली रात्र आली. फुलांनी सजवलेली शाळा त्या दिवशी एकाकी आणि हिरमुसली राहिली होती. आज मात्र खिडकीतून डोकावणारा तोच चंद्र त्यांना प्रोत्साहन देऊ लागला. खुल्या बाल्कनीतून येणारा रातराणीचा गंध तनमनाला उत्तेजित करू लागला. तेवढ्याच स्नेहलच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होऊ लागला. विश्वजित तिच्यावर उधळत असलेल्या त्या पाकळ्या तिला स्पर्शून जात तिच्या अंगाला रोमांचित करू लागल्या. पलंगावरही त्याने फुलांची मखमलीशा तयार केली. आपल्या हात त्याने तिच्यापुढे धरला. जणू प्रेमनगरीत जाण्यासाठी तिची साथ तो मागत होता. तिने लाजत आपला हात अलगद त्याच्या हातात दिला. त्याने तिला जवळ घेत हळुवारपणे आपल्या बाहूत उचलले. त्यांच्या त्या उष्ण स्पर्शाने तिचे अंग मोहरले. ती त्याला घट्ट बिलगली. प्रीतीच्या पहिल्या स्पर्शाने अनुभव ती त्यांना नव्या दुनियेत घेऊन गेली. दोघेही कितीतरी वेळ तो क्षण साजरा करत प्रेमराज्यात हरवून गेले होते. मग त्याने हलकेच तिला पलंगावर ठेवले. दोघे एकमेकांकडे डोळे भरून पाहत होते. त्यांच्या नजरा एकमेकांना प्रेमाचे आव्हान देऊ लागल्या. प्रेमाचा आवेग ओसंडून वाहू लागला आणि दोन प्रेमी जीव त्या प्रेम वर्षावात भिजून ओलचिंब होऊ लागले. रात्र जसजशी पुढे सरकत होती तसतशी प्रेम सागराला अजूनही भरती येऊ लागली आणि खिडकीतून डोकावणारा आकाशीचा चंद्र त्या मधुर मिलनाचा एकमेव साक्षीदार ठरला होता. तर मित्रांनो, आजची कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथेसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब